नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की WhatsAppच्या माध्यमातून आपले पीक विमा स्टेटसची पॉलिसी कशा पद्धतीने चेक करायची, तसेच आपल्याला सध्या जे काही खरीपचं 2025चं स्टेटस कशा पद्धतीनं चेक करायचं, तसेच सध्या स्टेटस काय दाखवतंय व आपल्याला पीक विमा कधी मिळू शकतो याची माहिती, आपल्याला सविस्तर पीक विम्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. आपल्या चॅनलवरती महा-डी-बी-टीच्या योजना असतील, पीक विम्याबद्दल असेल किंवा वेगवेगळ्या शासनाच्या महत्त्वाची जे काही योजना आहेत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या, या योजनांची माहिती आपल्या चॅनलवर टाकली जाते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आपल्याला बघायचं आहे की स्टेटस कशा पद्धतीनं चेक करता येतं. अगदी आपल्याला WhatsAppवर सुद्धा पीक विमा कंपनीचं स्टेटस चेक करता येऊ शकतो. जे काय आपली पॉलिसी आहे त्याचं स्टेटस चेक करता येऊ शकतो. आपलं जे काय आता आपला नोंदणीकृत क्रमांक आहे, पीक विम्यासाठी जे दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरून आपल्याला या नंबरवरती मेसेज करायचा आहे. 70 65 51 44 47 ह्या नंबरवर आपल्याला मेसेज करायचा आहे. कारण या नंबरवर मेसेज केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीची प्रोसेस आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच आपल्याला कॉल करायचा असेल तर आपल्याला कॉल करण्यासाठी हा नंबर पण दिलेला आहे. 14 44 7 हा नंबर दिलेला आहे. आपल्याला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे PMBFY.gov.ची, या वेबसाईटवर पण आपल्याला हा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर जाऊन आपण चेक करू शकतो. अशा पद्धतीनं हे चेक करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. आता ही पद्धत कशा पद्धतीची आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा नंबर आपल्याला WhatsAppमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. पीक विमा कंपनी म्हणजे पीक विमा ज्या काही नावाने सेव्ह करायचा आहे, ते नंबर सेव्ह करून आपल्याला या ठिकाणी हाय असा मेसेज पाठवायचा आहे. या नंबरवरती नंबर सेव्ह केल्यानंतर कंपनीच्या नंबरवर हाय असा मेसेज सेंड करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी हाय असा मेसेज या ठिकाणी पाठवलेला आहे. हा मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला कन्फर्म थँक यू फॉर युजिंग अवर सर्व्हिसेस, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, यस असा ठिकाणी मेसेज टाईप करून पाठवायचा. आता या ठिकाणी मेसेज केल्यानंतर आपली भाषा, आता आपल्या आवडीची भाषा निवडायची आहे. या भाषा निवडायावर क्लिक करून आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेची लिस्ट येते. त्या लिस्टमधून आपल्याला मराठी भाषा निवडायची आहे. ती भाषा मराठी, इंग्लिश, हिंदी आपण वेगवेगळ्या भाषा निवडू शकतो. आता ती भाषा निवडल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी सांगतं की जे काय आपली पॉलिसी भरलेली आहे त्या पॉलिसीधारकाचं नाव या ठिकाणी सांगितलं जातं आणि आपले PMBFYच्या चार्टमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडा हा ऑप्शन असतो. या ठिकाणी पर्याय निवडल्यानंतर आपल्याला जी काही वेगवेगळे हंगाम आहेत, धोरणाची स्थिती म्हणजेच कृपया धोरणाची स्थिती पाहण्यासाठी वर्ष निवडा, हंगाम निवडा असं सांगितलं आहे. याच्यावर क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पाठीमागचे 2024 खरीप रब्बी असेल, 2023 खरीप रब्बी याची यादी, आपल्या पाठीमागचं पण स्टेटस आपल्याला या ठिकाणी हंगाम वर्ष या ठिकाणी क्लिक करून आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतं. आता मी खरीप 2025 निवडलेलं आहे. हे खरीप 2025 निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही खरीप 2025चं आहे ती या ठिकाणी आपल्याला स्टेटस दाखवलं जातं. म्हणजे आपण पॉलिसी कधी भरलेली आहे, पॉलिसी ID कोणता आहे, अर्ज क्रमांक कोणता आहे, या ठिकाणी गावाचे नाव असते, या ठिकाणी सोयाबीनचा विमा भरलेला आहे, जमिनीचा सर्वे नंबर, पीक विम्याची रक्कम, क्षेत्र किती आहे, विमा कंपनीचं नाव जे ICICI लोंबार्डमधून भरलेलं आहे, म्हणजे PMBFYचंच आहे पण तो विमा कंपनीचं त्या ठिकाणी नाव आहे. आता या ठिकाणी भरलेली रक्कम किती होती, तर पीक विमा भरत असताना यावर्षी आपल्याला शेतकऱ्याकडून रक्कम घेतलेली होती. तर या ठिकाणी 1171 रुपये हे प्रीमियम भरलेलं आहे. तसेच शासनाकडून 1687 रुपये भरलेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे, आता या ठिकाणी आपल्याला दाखवते की पॉलिसी स्थिती म्हणजे काही जणांचा अप्रूव्ह आहे का रिजेक्ट आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला पॉलिसी स्थिती या ठिकाणी जाऊन नंबरच्या माध्यमातून किंवा प्रोफाईलमध्ये लॉग इन करून पण आपण वेबसाईटच्या माध्यमातून चेक करता येऊ शकतो. आता मी सांगितलेलंच आहे नंबर जसं नंबरला आपण गप्पा करण्यासाठी मेसेज हाय पाठवतो, तशाच पद्धतीनं त्या नंबरवर हाय मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला हे वेगवेगळे पर्याय निवडून आपण पॉलिसीपर्यंत पोहोचायचं आहे. या ठिकाणी पॉलिसी स्थिती अप्रूव्ह दाखवतं आहे. म्हणजे मी जे काय अर्ज भरलेला आहे, ज्या शेतकऱ्याने अर्ज भरला तो अप्रूव्ह झालेला आहे. आता त्यांना जे काही सरसकट पीक विमा मिळेल उत्पन्नावर आधारित, तो पीक विमा या शेतकऱ्या महसूल मंडळ पात्र ठरल्यानंतर हा पीक विमा त्यांना मिळणार आहे. या ठिकाणी कन्फर्म असा मेसेज या ठिकाणी दिलेला आहे. आता पीक विमा सध्या काय चालू आहे, तर पीक विमा मिळण्याची उत्पन्नावर आधारित पीक विमा आहे. ज्या महसूल मंडळामध्ये नुकसान सरासरीपेक्षा फायदा उत्पन्न कमी निघालेलं आहे
अशा महसूल मंडळांना जे काय सरसकट पात्र होईल अशा पद्धतीनं हेक्टरी 17,000 रुपये असेल, हेक्टरी 25,000 रुपये असेल, हा विमा सध्या म्हणजे मिळू शकतो. आता सध्या त्याची आकडेवारी कंपनीकडून, पीक विमा कंपनीकडून शासनाकडे जात आहे. तसेच ती आकडेवारी गेल्याच्यानंतर किती महसूल मंडळ पात्र आहे ते आपल्याला 10 ते 15 जानेवारीपर्यंत समजू शकतो. किती महसूल मंडळ, कोणत्या जिल्ह्यामधील कोणते कोणते महसूल मंडळ पात्र आहेत व कोणते अपात्र आहेत पीक विमा मिळण्यासाठी, याची माहिती आता 10 ते 15 जानेवारीपर्यंत सरकारकडे पूर्ण येऊ शकते व आपल्याला पण ती माहिती समजू शकते. अशा पद्धतीनं ही पीक विमा स्टेटस चेक करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. आपलं स्टेटस अप्रूव्ह आहे का, आपला पीक विमा भरलेला रिजेक्ट झालेला आहे, याच्या माध्यमातून आपण चेक करू शकतो. त्यामुळे हे कोणतंही अवघड अशा पद्धतीचं काम नाही. तर पीक विमा बऱ्याच महसूल मंडळ पात्र आहेत. बरेच जिल्ह्यामधील आहेत. लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, मराठवाडा असेल किंवा सोलापूर, विदर्भ असे जे काही महसूल मंडळ जिल्हे पात्र आहेत. बरेच जिल्ह्यामध्ये पात्र आहेत. तसेच त्यामधील महसूल मंडळ पात्र आहेत. आता पुढे काय होतं, कशा पद्धतीनं आपल्याला पीक विमा मिळणार आहे किंवा कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत, अपात्र आहेत, याची पण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतच राहू त्याचा अपडेट. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा व समोर आलेल्या घंटीला, बेल आयकॉनला, नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा, जेणेकरून टाकलेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व हा व्हिडिओ मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण त्यांना पण WhatsAppवर स्टेटस कशा पद्धतीने बघता येईल याची माहिती त्यांना या व्हिडिओमधून मिळेल. जर तुमच्या काही आणखीन अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये अडचणी विचारू शकता. धन्यवाद.